नमस्कार मित्रांनो, काल रात्री मी 10ला झोपायचं ठरवलं. मग असाच मोबाईल हाती घेतला, एक रील बघितली, दुसरी रील बघितली आणि तिसरी रील बघितली. असं बघता बघता रात्रीचे 2 कधी वाजले हे मला समजलंच नाही. तर मित्रांनो, असंच तुमच्यासोबतही घडत असेल. असं घडलंय का कधी तुमच्यासोबत? तर बघा, हे जे आहे हे आहे एक प्रकारचं मोबाईल ॲडिक्शन. आणि या मोबाईल ॲडिक्शनपासून स्वतःचा बचाव करणं खूप गरजेचं आहे. पण याची एक खासियत अशी आहे की हे ॲडिक्शन आपल्याला झालं किंवा नाही झालं हे आपल्याला ओळखता येत नाही. तर या व्हिडिओमध्ये आपण जे मोबाईल ॲडिक्शन आहे, मोबाईलची जी सवय आहे किंवा व्यसन आहे, हे नेमकं काय आहे ते बघणार आहोत. त्याचबरोबर याचे आपल्या लाईफवर काय परिणाम होणार आहेत ते आपण बघणार आहोत आणि यावर उपाय काय आहेत हे सुद्धा बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नक्कीच तुम्हाला यातून खूप सारे आउटपुट्स मिळणार आहेत जे तुम्हाला मदत करणार आहेत. मित्रांनो, या मोबाईलमुळे आपलं आयुष्य थोडं सोपंही झालेलं आहे. म्हणजे आपल्याला मित्रांशी गप्पा मारणं असेल, ऑनलाईन पेमेंट्स असतील किंवा आपल्या आवडती एखादी वस्तू ऑनलाईन मागवणं असेल, तर हे सगळं काही आपल्या खिशात आलेलं आहे. परंतु या साधनांचा वापर करता करता ही साधनं आपला कधी वापर करू लागतात हे आपल्याला कळत नाही आणि मग वापराचं रूपांतर हे व्यसनामध्ये होतं.